उद्या दिनांक 3 जून रोजी 3 जून 2026 रोजी अकोल्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण विषयावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. आपला जो कार्यकर्ता आहे प्रशिक मेश्राम त्याचं नाव, युवा कार्यकर्ता आहे. अकोला युनिट मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून तो काम करत आहे. 2019च्या दरम्यान एनआरसी सीएचा जो आंदोलन अकोल्यामध्ये झालं होतं, त्या आंदोलनामध्ये जवळजवळ 17 दिवस तो जेलामध्ये राहिलेला कार्यकर्ता, त्याला संघटनेतून तोडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु तो प्रामाणिकपणे संघटनेसोबत प्रामाणिक राहून तो आजपर्यंत संघटनेचं काम करत आहे. आणि तोच आपला प्रशिक मेश्राम आज रोजी अकोल्याचं औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दौरे करून संघटनेची निर्मिती करत आहे. विद्युत विभागामध्ये त्याला संघटन उभं केलेलं आहे. त्यानं संघटन उभं केलं आणि तिथल्या जे कर्मचारी आहेत, मीटर रिडिंगचे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न संघटनेसमोर आणले आणि संघटनेनं त्याच्यावर आवाज उचलला. आवाज उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रशिक मेश्रामवर असंवैधानिक पद्धतीने तिथल्या कंत्राटदाराने कारवाई करून त्याला कामावून कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे संवैधानिक हक्क आणि अधिकाराची आम्ही जर मागणी करत आहोत तर आमच्या लोकांना कामावून कमी करण्यात येत आहे. या देशामध्ये हुकुमशाही आहे की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आज रोजी आम्हाला भेडसावत आहे. आणि म्हणून साथीवर संवैधानिक मार्गाने आम्ही या ठिकाणी उद्या आंदोलन ठेवलेलं आहे. त्या आंदोलनाची आमच्या रास्त मागणी आहे. त्या मागच्या वेळेस मी स्वतः त्या ठिकाणी आंदोलनस्थळी जाऊन त्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. त्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांचा जो पगार आहे, एक साधा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की त्यांचा जो पगार आहे, त्यांचा जो पगार आहे तो पगार सुद्धा बँकमध्ये होत नाही. पद्धतीने आमचा जो प्रशिक मेश्राम आहे याच्यासारखे इमानदार कार्यकर्ते अकोला युनिटमध्ये आहेत आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे संघटन आहे. केवळ संघटन अकोल्यातून नाही आहे तर राष्ट्रवादी संघटन हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी आहे, असं राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब ठासून सांगतात. ते आम्हाला उद्या सिद्ध करून दाखवायचं आहे. संपूर्ण संघटनेचे जेवढे काही ऑफिस आहेत, जेवढे काही पदाधिकारी आहेत, त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी उद्या प्रशिक मेश्राम यांच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी संघटनेची ताकद दाखवायची आहे. असंवैधानिक पद्धतीने केवळ आमचे संविधानिक हक्क आणि अधिकार मागितले म्हणून आमच्या कार्यकर्त्याला कामावून कमी केला गेलेला आहे. हा अतिशय मोठा आणि मौलिक प्रश्न घेऊन उद्या आपण धरणे आंदोलन करत आहोत. या आंदोलनामध्ये प्रत्येकाने हजर राहायला पाहिजे. आपापल्या ऑफिस विंगच्या कार्यकर्त्यांनी हजर राहायला पाहिजे. उद्या जर प्रशिकला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन राज्यभर पसरवण्यात येईल आणि मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा या इथले जे कर्मचारी आहेत, इथले जे पदाधिकारी आहेत, इथले जे कंत्राटदार आहेत यांना नंद करण्याचं काम आम्ही तिकडे मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा करूया. एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.